मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते। या नव्या मालिकांमध्ये काही जुने चेहरे तर काही नवीन चेहरेसुद्धा पाहायला मिळतात। अशातच झी मराठीवर आणखी एक नवीन मालिका लवकरच दाखल होत आहे। या मालिकेचं नाव आहे लाखात एक आमचा दादा। तर या मालिकेत लागिरं झालं जी या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला सर्वांचा लाडका अजा म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे। त्यामुळे सध्या नितीशची चांगली चर्चा आहे। आता या मालिकेमध्ये झी मराठीवरील लोकप्रिय अभिनेत्रीचं पुनरागमन होणार आहे। तर मंडळी, मन झालं बाजीन या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री श्वेता खरात ही या मालिकेत प्रमुख नायिका म्हणून दिसणार आहे। मन झाले बाजीन या मालिकेत वैभव चव्हाण आणि श्वेता खरात या जोडीला प्रेक्षकांनी खूपच प्रेम दिलं होतं। तर आता नितीश चव्हाण आणि श्वेता खरात या जोडीला प्रेक्षकांची कशी पसंती मिळते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर लागिरं झालं जी, मन झालं बाजीन आणि लाखात एक आमचा दादा या तिन्ही मालिकांची निर्मिती श्वेता शिंदे यांनीच केली होती। तर मध्यंतरीच्या काही काळामध्ये श्वेता खरात आणि नितीश चव्हाण यांच्या अफेअरच्या सुद्धा चर्चा रंगल्या होत्या। तर या जोडीला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा। तर श्वेता खरातच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर मन झालं बाजीन या मालिकेनंतर तिने अनेक मराठी मालिकांमध्ये लहान मोठ्या भूमिका साकारल्या आहेत। तर श्वेताला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।